हा तोच भारत आहे आणि त्याच भारताची लोक आहेत ज्यांनी काही दिवसापूर्वी भारताचं सर्वोच्च सभागृह नव्याने बांधून उभं केलं. पण त्या सभागृहाच्या उद्घाटनासाठी भारताच्या सर्वोच्च व्यक्तीला, अर्थात सर्वोच्च सभागृहाच्या उद्घाटनासाठी सर्वोच्च व्यक्तीला डावलून भारताच्या नव्या संसदेचं उद्घाटन करण्यात आलं. हा तोच भारत आहे जिथे रामाचं मंदिर बांधण्यात आलं. हा तोच भारत आहे जिथे रामाचं मंदिर बांधण्यात आलं अयोध्येमध्ये. तिथे सुद्धा भारताची प्रथम नागरिक म्हणून विश्वाचं प्रतीक मानलं जाणाऱ्या राम मंदिरासाठी भारताच्या प्रथम नागरिकाला प्रवेशबंदी करण्यात आली होती. कारण ती हिंदू आहे हा डिफरंट पार्ट झाला, त्या भारताच्या नागरिक आहेत ह्या डिफरंट पार्ट झाला, त्यातल्या त्यात भारताच्या प्रथम नागरिक आहेत हा संविधानिक भाग झाला. भारताच्या इथल्या संस्कृतीला ज्या ब्राह्मणवाद्यांनी जन्माला घातलेला आहे त्या संस्कृतीनुसार त्या एक शूद्र आहेत आणि शूद्र महिलांना मंदिरामध्ये प्रवेश करण्याचाच ज्या देशामध्ये अधिकार नाही तिथे मंदिराच्या उद्घाटनासाठी बोलवणं ही सुद्धा फार मोठी क्रांती आहे. जे हिंदूंना जमलं नाही, जे भारतीयांना जमलं नाही, जे स्वतःला भारतीय समजून घेतात त्या लोकांनी कधीही द्रौपदी मुर्मू यांना भारताचे राष्ट्रपतीमधून अयोध्येमध्ये झालेल्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी न बोलवल्याबद्दल भारत सरकारमधल्या BJPवाल्यांना कधीही प्रश्न विचारला नाही. पण मित्रांनो, टॉयलेट बाथरूमच्या बातम्या देणारे, कुठला मंत्री कोण्या टॉयलेटमध्ये गेला, कुठला संत्री कुठल्या लॉजवर गेला, कुठला मंत्री कुठल्या हॉटेलवर सापडला, याच्यासुद्धा बातम्या देणाऱ्या मीडियाने सुद्धा लाज विकून खाली काल उदगीरमध्ये भारताच्या महामहिम राष्ट्रपती यांनी बुद्धाच्या विहाराचं लोकार्पण आणि उद्घाटन केलं. ही बुद्धाची शिकवण आहे, ती तुम्हाला कधीच कळणार नाही. जे हिंदूंना जमलं नाही, जे RSSवाल्यांना जमलं नाही, ते बौद्धांनी करून दाखवलं. कारण हीच बुद्धाची समता, स्वातंत्र्य, बंधुता आहे. त्यामुळे भारताला तर बुद्धाची अत्यंत गरज आहे, जगापेक्षा जास्त. पण रामाला घेऊन मिरवणारे ज्या आईच्या गर्भातून जन्माला येतात ना, त्याच आईचा विंटाळ मानतात. म्हणून जे विश्वगुरू बनण्याचे स्वप्न पाहतात ना, तुम्ही जोपर्यंत तुमच्या आईला गुरु बनवत नाही तोपर्यंत तुम्ही विश्वाचे गुरु होत नाही. कारण तुमची ती लायकीच नाही. आणि विश्वगुरू बनण्यासाठी इथं नरेंद्र मोदी जन्माला नाही, चक्रवर्ती सम्राट अशोक जन्माला यावा लागतो, जो प्रजेला स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त सन्मान, मान आणि अधिकार देतो. ज्या प्रधानमंत्र्याला मुलंच नाहीत, मुलीच नाहीत, आई पण ढोंगी, बायको पण नाही, त्या प्रधानमंत्र्याकडून खरंच द्रौपदी मुर्मू यांचा भारताचे राष्ट्रपती म्हणून सन्मान होणं अपेक्षितच नाही. पण तो सन्मान बुद्धाच्या विहाराचं उद्घाटन करून महाराष्ट्रातल्या लोकांनी द्रौपदी मुर्मू यांना दिला, तेही भारताचे राष्ट्रपती म्हणून. त्या हिंदू आहेत म्हणून नाही, त्या महिला आहेत म्हणून नाही, तर भारताचे राष्ट्रपती आहेत म्हणून, आणि त्यानंतर त्या महिलासुद्धा आहेत म्हणून. ही समता फक्त बुद्धाकडेच आहे, इतर कोणाकडेही ही सापडणार नाही.